चांदण्यात फिरताना माझा धरला सहा. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणसाल पूजा एवढी नट्टा फट्टा करून चालली तरी कुठे? तर आज मला एकदम सुंदर अशा इव्हेंटला जायचं आहे. पुढे ते तुम्हाला दिसणार आहेच. पण म्हटलं जाण्याआधी छान आपण तयारी करत आहोत, तर आपली तयारी एक वेळ दाखवून द्यायची. मी काय काय आणि कसं कसं मेकअप केलं तर ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावलं. काय झालेलं आहे काय माहिती, स्किन एवढी खराब होऊन राहिली ना, एवढे मोठे मोठे पिंपल्स येत आहेत ना. आधी काही मला कुठलाच त्रास नव्हता स्किन रिलेटेड, पण आता काय झालं काही कळत नाही आहे. असे मोठे मोठे आणि एवढं पेन असतं ना त्या पिंपल्समध्ये, एवढे दुखतात ना ते, तर त्याला काय लावावं काही कळत नाही आहे. डॉक्टरांना दाखवून झालं तरी पण म्हणावाचा काही फरक पडलेला नाही आहे. तर प्लीज तुमच्याकडे काही असेल छान असे त्याच्यावरती रेमेडी किंवा काही उपाय असेल किंवा डॉक्टरांचा चांगला जर तुम्हाला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर जर माहिती असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर असे छोटे छोटे थोडे वांग आहेत स्किनवरती. तर हे जे वांग आहेत याला लपवण्यासाठी इथे हे कन्सिलर आहे. तर कन्सिलरचा वापर या ठिकाणी मी करते अगदी थोडंसं, कारण ना हे एकदम पिगमेंटेड असं कन्सिलर आहे. पिगमेंटेशन तर थोडंसंही लावलं तरी हे काम करतं. आणि खरंच इतकं छान आहे ना हे, की कुठलेही प्रॉब्लेम असो त्याच्यावर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे या कन्सिलर पॅलेटमध्ये. तर असं आधी हे जिथे जिथे मला काळे डाग आहेत ना त्याच्यावरती हे ऑरेंज कलरचं कलर करेक्टर इथे मी मस्त लावून घेणार आहे. आणि ते जी सगळी काळे डाग आहेत तर ते लपवून घेतलेले आहेत मी. आणि याला आता सटल करण्यासाठी माझ्या रंगाचा जो शेड आहे तो या ठिकाणी मी लावते आहे. आणि असं पॅलेट असलं ना आपल्याकडे, तर आपल्याला कळतंसुद्धा की माझ्या स्किनशी मॅच असा कुठला हा कलर आहे. तर असा मस्त हा कलर मी माझ्या स्किनशी मॅच असणारा असा हा कलर घेतला आणि ब्रशनी ना त्याला मस्त असं माझ्या स्किनमध्ये ब्लेंड करून घेतलं, जेणेकरून सगळी माझी स्किन आहे ती इव्हन दिसली पाहिजे. नाहीतर आपण याला व्यवस्थित ब्लेंड केलं नाही ना तर अनइव्हन सगळी आपली स्किन दिसते. म्हणजे कुठे दाग धब्बे दिसतील, कुठे दाग धब्बे दिसतील नाही असं होईल. तर त्यामुळे तोंड वाकडं करून तिकडं करून असं छान ब्लेंड करायचं. या ठिकाणी तुम्ही ब्लेंडर पण यूज करू शकता, पण मी मस्त असा ब्रश घेतलेला आहे ब्लेंड करायला. तर छान मस्त असं वेळेच्या आधीच मी तयार होते. तर जाणार कुठं आहे हे तर तुम्हाला मी सांगणार आहेच, पण आधी माझ्याकडे हे प्रो कन्सिलर आहे. हे सुद्धा माझ्या शेडचं आहे. याच्यामध्ये शेड मिळतात. जर आपल्या स्किनला कुठलं शेड परफेक्ट मॅच होतो ते आपल्याला शोधावं लागतं आणि नंतर मग आपण ते घेऊन घ्यायचं. तर असं हे प्रोचं जे कन्सिलर आहे ते या ठिकाणी मस्त असं लावून घेत आहे आणि डॅब डॅब करून असं ते पूर्ण स्किनमध्ये असं मर्ज करते आहे. आणि आजचा हा जो दिवस आहे ना, हा माझ्यासाठी खूप छान असा दिवस आहे. मला साहित्याची, कवितेची, गाण्याची आणि लिखाणाची खूप आवड आहे. मला फार आवडतात ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर मी आज अतिशय नावाजलेल्या आणि सुंदर अशा कार्यक्रमामध्ये जाणार आहे, की जिथे आपल्या मराठीमध्ये अत्यंत गाजलेलं असं एक नाटक आहे, एक सिरियल आहे. तर आई कुठे काय करते, तर त्या आई कुठे काय करते त्या सिरियलमधली जी मेन लीड आहे, सगळ्यांना कळलंच असेल, कारण ती जी सिरियल आहे ना ती भरपूर जणींची आवडीची अशी सिरियल आहे. तर त्या सिरियलमध्ये
अरुंधती नावाचं जे कॅरेक्टर आहे, तर तीच मधुराणी गोखले याचा कवितेचा सुंदर असा कार्यक्रम आहे आज. तर मी मस्त नट्टापट्टा करून आज त्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर सगळ्यात आधी तयारी कशी केली तर ते छान आधी जसं मी सांगितलं तसं पूर्ण बेस करून घेतला आणि नंतर प्लकिंग केल्यात. छान पेन्सिल लावली भुवयांवरती आणि खरंच आयब्रो पेन्सिल जेव्हा आपण वापरतो ना, तर एकदम असं वेगळाच चेहऱ्यामध्ये छान असा अ, चेहरा उठावदार दिसतो आपला. आणि लिप लाईन करून घेतलेला आहे, लायटर लावलेला आहे, छान लिप लायनर. आणि हे ब्राऊन कलरचं आहे की जे कुठल्याही लिपस्टिकवरती मॅच होतं. तर असं लिप लायनर लावून घेतलं आहे, आउटलाईन करून घेतलेली आहे ओठांची. आणि ह्या खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तरी किती फरक पडतो ना चेहऱ्यामध्ये. आणि आपल्या गृहिणींना जर कामातून आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायलाच पाहिजे. कारण काय आहे ना, आपण आपल्यासाठी वेळ काढला ना, आपली मानसिक स्थिती छान राहते. कारण फक्त घरात राहून घरातली कामं करून थोडासा कंटाळा येतो आपल्याला. आणि असं आपण छान आपल्यासाठी का होईना आपण थोडंफार तरी तयार व्हायला हवं. आणि तुम्ही बघू शकता की आधी कशी दिसत होती आणि आता थोडासा मेकअप केल्यानंतर एकदम कसा चेहऱ्यामध्ये फरक पडलेला आहे. तर छान मी सगळं केलं मेकअप आणि नंतर मला कळलं की मी काजळच लावलं नाही. तर मस्त असं हे काजळ लावून घेतलं आहे आणि काही ना राहूनच जातं. काजळ लावायच्या आधी नंतर मला कळलं की मी आय शॅडो लावलं नाही. मग म्हटलं, "अरे, काजळ लावलं आणि आय शॅडो लावलं नाही." फरक बघू शकता तुम्ही की एक डोळा छान मस्त हायलाईट उभारून दिसत आहे आणि दुसरा डोळा थोडासा असा संथ मंद दिसत आहे. तर छान असं दोन्ही डोळ्यांमध्ये मस्त काजळ भरून घेतलं आणि वरती पण पापण्यांच्या खाली थोडंसं त्याला काजळ लावून घेतलं तिथे. आणि काजळ लावणं फार अवघड टास्क आहे जरा मला असं वाटतं. तर मस्त इथे हा थोडासा असा मेकअप चालू होता आणि मध्ये-मध्येच थोडंसं मला तिथे जाण्याची घाईसुद्धा होती ना, कारण काय आहे ना, खरंच त्यांचा जो कार्यक्रम होता ना, कवितेचं पान, इतका सुंदर कार्यक्रम होता ना तो, की तिथे गेल्यावर मला असं वाटलं त्याचं तिकीट थोडं जास्त होतं प्रोग्रामच्या मानाने. पण त्या सेलिब्रिटी स्टार आहे त्यामुळे अ, त्यांचं तिकीट जास्त असणारच आहे. पण खरंच त्यांची कविता सादर करण्याची पद्धत आणि मध्ये-मध्ये इतकं जीवनाच्या जुळलेल्या गोष्टी आहेत, इतक्या छान पद्धतीने सांगतात ना त्या, की ते 2 तास कसे गेले ना मला कळलंच नाही. आणि इतक्या लहानपणीच्या आठवणी, आईचं महत्त्व आणि आपण निसर्गाशी किती दूर झालेलो आहोत सध्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या व्यवस्थित पद्धतीने सांगल्यात ना. आणि खरंच तिथे काही गोष्टी अशा वाटल्या मला, की खरंच आपण ज्या आपल्या आयुष्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टी होतो, त्या गोष्टी आपण सोडून अ, दुसऱ्याच गोष्टींच्या मागं पळलो किंवा पळतो. त्यात त्यांनी एक उदाहरण इतकं सुंदर दिलं होतं ना, की आधी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आजोळी जायचो आपल्या, म्हणजे आपल्या मामाकडे जाणं. त्यानंतर तिथे गच्चीवरती किंवा मस्त मोकळ्या अंगणामध्ये झोपणं, वरती चांदण्या बघणं, चांदोमामा बघणं, त्यांच्याशी गोष्टी करणं. आजी गोष्टी सांगायची, आपल्या आजोबा गोष्टी सांगायचे, मामाच्या अंगाखांद्यावरती खेळणं. जसं-जसं त्या सांगायच्या ना, तसं-तसं खरंच असं वाटलं, की खरंच आपण आपल्या जवळच्या नात्यांपासून किती दूर गेलोत ना. आणि मला असं वाटतं, की खरंच मोठं झाल्यावर जर आपल्यामध्ये समजूतदारपणा येत असेल, तर हा एवढा परिपक्व समजूतदारपणा काय कामाचा, की आपण जर आपलं बालपण किती हरवून बसतो ना, खरंच मोठं होतो, आपण स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नांच्या मागे धावता आपल्या ज्या आवडत्या आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, आपण त्या करायला विसरून जातो. आणि मला पण गाण्याची एवढी आवड आहे, पण गाणं लग्न झाल्यापासून कुठेतरी दूर थोडं गेलं आहे. पण आज खरंच मी त्या कार्यक्रमाला गेली होती ना, तर मला असं वाटत होतं, की नाही, मी माझी जी कला आहे ना, ती मी माझी कला खरंच जोपासायला पाहिजे. कारण कालच्या कार्यक्रमामध्ये
पुण्यालाच हा कार्यक्रम होता त्यांचा. तर एवढे रिटायर्ड काही गव्हर्मेंट जॉबवाल्या बायका होत्या. पुरुष पण भरपूर होते त्याच्यामध्ये, पण बायका जास्त होत्या. तर कोणी MBBS, MD, कोणी इंजिनियर, कोणी प्राध्यापक, अशा बऱ्याच बायका होत्या. आणि त्या सगळ्या बायका म्हणजे आम्ही सगळेजण प्रोग्राम ऐकण्यासाठी त्या तिथे ज्या चेअर होत्या तिथे बसलेलो होतो. पण अरुंधती जी होती, जी मी सरळ नाव सिरियलमधलंच घेते कारण सगळ्यांना लवकर लक्षात येईल. तर ती छान मस्त स्टेजवरती बसलेली. आधी मी भरपूर असे कार्यक्रम केलेले आहेत. तर मी पण माझ्या आठवणीच्या त्या सगळ्या माझ्या आठवणी आहेत ना, त्या सगळ्या तिथे जागृत झाल्या आणि मला असं वाटलं की खरंच एक काळ असा होता ना, की मी पण छान प्रोग्राम करायचे आणि मी पण माझ्या आठवणीमध्ये कुठेतरी रमले. पण मी ठरवलं आता की मला माझं गाणं परत एकदा चालू करायचं आहे. कारण खरंच माणसाच्या जीवनामध्ये एक तरी कला असायलाच हवी. कारण काय आहे ना, कलेशिवाय किंवा गुणाशिवाय माणसाला खरंच किंमत नाही आहे. आणि ही तर कला अशी आहे ना, की सुख, दुःख असो, कुठल्याही माणसाच्या आयुष्यात जी परिस्थिती येते, तर त्यासाठी अत्यंत उपयोगी ही संगीत अशी कला आहे, की कुठल्याही सिच्युएशनमध्ये संगीत हा रामबाण असा उपाय आहे. तर छानपैकी मला मस्त या ठिकाणी मी कॉटनचा ड्रेस घातला होता आणि मला असं तयार होऊन जायला आणि तेही आपल्या इंडियन जे आपले कपडे असतात ना, ते मला खूप आपले भारतीय जे कपडे असतात ते मला खूप आवडतात. वेस्टर्न थोडे कमी घालते मी कारण मला असं वाटतं की आपण ह्याच्यामध्ये ना सुंदर दिसतो आणि मला सूटसुद्धा होतं ते. आणि काय झालं काय माहिती, माझ्या केसांमध्ये एवढी गुंता झाली ना, की ते निघूनच नाही राहिले आणि इतकी फिट्ट बसली ना, तर मी 2-4 वेळ विंचरण्याचा प्रयत्न केला, पण ते काही निघत नव्हत्या. तर मला आता असं वाटत आहे, की मला गुंता काढण्यासाठी काय पार्लरमध्ये जावं लागेल का काय माहिती. कारण त्या फार घट्ट अशा बसलेल्या आहेत त्या गुंता. तर आता मी बघेल आज काढून. आजही जर माझी गुंता केसांमधली नाही निघाली, तर माझ्याकडे तोच ऑप्शन आहे. आणि या ठिकाणी मस्त मी असं हे हँडमेड मंगळसूत्र घातलं होतं. आमच्या सोसायटीमध्ये एक ताई आहे, ती हे छान अशी मस्त मोत्यांची ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी बनवते आणि तिच्याकडनं मी भरपूर ज्वेलरी घेतलेली आहे. आणि इतका सुंदर सेट आहे ना हा मंगळसूत्र आणि कानातल्यांचा, की थोडंसंही तुम्ही हे एवढं घातलं ना, की जास्त घालायची आवश्यकता नाही. मी आधी इथे घातलं, पण नंतर मला कन्फ्युजन झालं. मला असं वाटलं, की या कॉटनच्या ड्रेसवरती ना, मी ऑक्सिडाइज कानातले घालायला पाहिजे. तर त्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते, की कानातले घालायचे कुठले. पण मग थोडंसं परत माझ्या हेअरस्टाईलकडे मी लक्ष दिलं आणि खरंच एवढे केस गुंतलेत ना माझे. तर मग मी काय केलं ना, एका कानामध्ये हे घातलं होतं आणि दुसऱ्या कानाला हे लावून बघितलं. पण मला असं वाटलं, की नाही, हे ऑक्सिडाइजच छान वाटतील. तुम्हाला कुठले आवडले तुम्ही हे नक्की सांगा मला. तर सुंदर असे हे जे इयरिंग्स आहेत हे या ठिकाणी मी घातलेत आणि खरंच इतके छान दिसत होते ना कॉटनच्या ड्रेसवरती. असेच इयरिंग्स छान वाटतात. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त इन्हॅन्स झाला आहे चेहरा हे घालून. आणि त्यानंतर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघेही कार्यक्रमाच्या ठिकाणी मस्त गेलो आणि ही तिची छोटीशी मुलगी आरू, हिला पण आम्ही सोबत आणलं आहे. कारण आणि ती राहिली पण इतकी छान ना. आणि हे असं आम्ही आमचं तिकीट घेतलं तिथून आणि आम्हाला कवितेचे या ठिकाणी त्यांनी मस्त ह्या कवितासुद्धा दिल्या होत्या म्हणायला. आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग, पाऊस आला ग, फूल मातीचे फुलले, पाणी झऱ्याचे बोलले, फूल मातीचे फुलले, पाणी झऱ्याचे बोलले, किती दिसांनी तलाव
घालावा निळा झाला ग पाऊस आला ग थेंब घुंगरू घुंगरू थेंब घुंगरू घुंगरू पान डमरू डमरू किती दिसानी तरू तुंबरू झाला ग पाऊस आला ग पाऊस आला ग आता एक शेवटची कविता जॅमिंग करूया. माझं रडणं वाया गेलेलं असायचं तेव्हा मी झोंबणं शोधायचो आता आईचे हात शोधतो तेव्हा मी झोंबणं शोधायचो आता आईचे हात शोधतो. मातृत्व ना हे एक भूत आहे. स्त्री ही आई झाली की ती बाकी सगळं विसरते. हे भूत तिच्या डोक्यावर सवार होतं आणि ते काय उतरत नाही. तिला असं वाटतं की हे एकमेव महत्वाचं कर्तव्य जे मला आयुष्यात बजावायचंय, बाकी मी काय वगैरे सगळं दुय्यम आहे. मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझ्या काय इच्छा आकांक्षा आहेत ते फार काही महत्वाचं नाही. आणि हे स्वाभाविक आहे. आपण बायका स्त्रिया मुळातच नर्चरर म्हणूनच आपली जडणघडण समाजाने केलेली असते आणि नैसर्गिकरित्या पण आपण तशा असतो. पण मुलं कधीतरी मोठी होतात आणि मग त्यांना वळून बघताना जाणवतं की अरे आपल्या आईने काय काय केलं, किती त्याग केले. आणि सुंदर असा कार्यक्रम झाला आणि मी माझी मैत्रीण आणि तिची छोटूशी ही परी म्हणजे आमची आरू, आम्ही मग मस्त आमच्या गंतव्याकडे म्हणजे आमच्या घराकडे निघालो. आणि खरंच इतका छान गेला ना आजचा दिवस. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये कलेला फार वेगळं महत्त्व आहे. आणि जे रसिक आहेत ना त्यामधले, त्यांच्यासाठी तर हे असे इव्हेंट्स ना मस्त मेजवानी ठरतात. आणि आपल्याला आपलं साहित्य कळते, आपल्याला आपले लेखक कळतात की किती छान छान महाराष्ट्राला ही व्यक्ती भेटलेली आहेत. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयात.